आपण ज्या प्रभागामधून आता उभे आहात, उभं राहण्यामागचं आपलं नियोजन काय आहे? काय संकल्प करून आपण या निवडणुकीला उभे आहात? जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम मी आपले आभार मानते की आपण इथे मला मुलाखतीसाठी बोलवलं आहे. प्रभाग क्रमांक 6 ब मधून महिला उमेदवार म्हणून मी भाजपाकडनं उभी आहे. सर्व मतदार बंधूंना सांगू इच्छिते की आमच्या घरात म्हणजे कौटुंबिक वारसा आमच्याकडे आहे, की समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे. शंभू काका असतील, त्यानंतर माझे सासरे कैलासवासी अरुण काका असतील. त्यांनी पहिल्यापासून झोकून देऊन समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि तीच प्रेरणा घेऊन आता पुढे काम करण्याची इच्छा आहे. आपण जुन्नर शहरामध्ये ज्या वेळेला फिरता, त्यावेळेला आपल्याला कोणकोणत्या समस्या जाणवतात आणि त्या समस्यांबद्दल आपण काय सांगाल? प्रभागात फिरताना बऱ्याचदा आता काही गोष्टी लक्षात आल्या की काही ठिकाणी कचरा व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये. वेळोवेळी एखाद्या जागी कचरा टाकला जातोय, तिथून तो वेळेत उचलला जात नाहीये. तर ताबडतोब आम्ही त्याच्यावर आत्ता जस्ट फिरताना सुद्धा कार्यवाही करून ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत. तसेच पाण्याच्या काही ठिकाणी अडचणी आहेत. काही ठिकाणी लाईटचे खांब जुने आहेत, ते बदलण्याची गरज आहे. आणि अजून बऱ्याच माहिती हळू काम करताना लक्षात येतीलच.